नमस्कार मैत्रिणींनो, आज मी कवळ्याचे बोंड करणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो कवळं घेतलेलं आहे। आपल्याला जेवढे बोंड करायचे त्यानुसार आपण कवळं घ्यायचं। तर मी अर्धा किलो घेतलेलं आहे। कवळं छान लालसर झालेलं आहे, त्याचा वरचा भाग मी थोडासा काढून घेतलेला आहे। आणि पावसाळ्यात कवळ्याचे बोंड किंवा कवळ्याची गोड भजी खूपच छान लागते आणि लहान मुलांना तर ही भजी खूपच आवडते। तर कवळं पहा किती छान आहे। आणि गूळ घेतलेला आहे, मी गूळ घेतलेला आहे 1 ते 1.5 पाव गूळ घेतलेला आहे। गूळ आणि थोडासा ओवा आणि त्यात थोडंसं मीठ आणि थोडेसे तीळ टाकले की कवळ्याची बोंड खूप छान होतात। कवळ्याची बोंड करण्यासाठी हा वरचा भाग आपण पूर्णपणे काढून टाकूया। वरचा भाग काढला की त्याचे बोंड छान येते, म्हणजे असं काहीच त्याच्यात असं हिरवटपणा असं राहत नाही। आता मी कवळ्याचा हा वरचा भाग असा काढून टाकते आणि हे पहा हे कसं दिसते, हे छान असं झालेलं आहे। आता ही पाट त्याची काढून टाकायची आणि असे सर्व कवळं पूर्ण चांगलं शिलून घ्यायचं। कवळ्याची भजी लहान मुलांना, घरच्यांना सर्वांना खूप आवडतात आणि ते खूप आवडीने खातात। कवळं आपण छान सोलून घेतलेलं आहे। पहा पूर्ण त्याची पाट पूर्ण काढून टाकलेली आहे। जी हिरवी पाट होती ती पूर्ण आपण काढून टाकलेली आहे आणि अशा छान छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे। आता आपण गरम पाणी करायला ठेवूया। गरम पाणी थोडंसं कवळ्याच्या फोडी चांगल्या त्यात वाफवून घेऊया। ह्या कवळ्याच्या फोडी टाकते मी। कवळ्याच्या फोडी चांगल्या वाफवल्या की आपले भजे छान होते, त्याला बोंडसुद्धा म्हटले जाते। हे आता आपण पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकलं की आपण ते गॅसवर चांगलं थोडंसं 10 मिनटं कवळ्याच्या फोडी शिजण्यासाठी ठेवूया। 5 ते 10 मिनटं आपण कवळ्याच्या फोडी शिजायला ठेवूया। त्यामुळे चांगलं कवळं असं मॅश होते आणि चांगलं शिजलं की त्याचे भजेसुद्धा बोंड भजे हे सुद्धा खूप छान होते। तोपर्यंत हा आपला गूळ आहे, हा आपला गूळ चांगला बारीक करून घेऊया। चांगला गूळ बारीक करून घेतला की ते भजे एकदम टेस्टी होतात। गूळ मी चाकूने बारीक करून घेत आहे। असा छान बारीक झाला की त्यात अशा गुळाच्या अशा असं गोटेसारखे असे खडीसारखे असे आता दाताखाली येत नाही। चांगला गोडवा येतो आपल्याला त्या गुळाचा। आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो प्रमाण। आमच्या इथे कसं मीडियम गोड खाते, म्हणून मी जास्त गोड नाही तर कमी पण गोड नाही असं मीडियम प्रमाण घेते। पहा असा गूळ मॅश करून घ्यायचा। पूर्ण मॅश करून झाला की त्याची भजेसुद्धा खूप छान येते। कवळं आपलं छान बॉईल होऊन राहिलेलं आहे। कवळं छान झालं की ह्या पोळी खूप सॉफ्ट होतात आणि पूर्ण असं त्याचं बारीक हे करून टाकायची, पेस्टसारखं करून टाकायचं। पहा कवळ्याच्या पोळी कशा छान दिसत आहे आणि या चांगल्या शिजल्या की नंतर आपण त्या मॅश करून घेऊया। आता आपण बोंडाचं सारण बनवण्यासाठी पीठ तयार करूया। हे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, पीठ घेतलेलं आहे। कणिक आहे ही 1 वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी कणिक आणि अर्धी वाटी बेसन आणि त्यातच हा पावभर गूळ घालत आहे। गूळ घातला की त्यात थोडासा ओवा टाकते।
ओव्यामुळे चव छान येते. हा बा ओवा टाकते, 1 चम्मच ओवा टाकलेला आहे मी आणि त्यातच थोडंसं किंचित असं मीठ टाकते आणि हे सारण छान कवळ्याच्या पेस्टनी भिजून घेऊया. हे सारण छान मिक्स करून घेऊया. आता त्यात कवड्याचं बारीक जे आपण पेस्ट तयार केलेली आहे वाफवून कवड्याची, ते पण टाकूया त्यात. पहा, कवळं छान शिजलेलं आहे, एकदम छान शिजलेलं आहे कवळं. ते आपण छान आता बारीक करून घेऊया. रईने किंवा मिक्सरमधून सुद्धा आपण बारीक केलं तरी चालते. आणि हे सगळं पेस्ट आपण त्या गूळ, कणिक आणि बेसन याच्या पिठामध्ये टाकूया. रईने हे फोडी चांगल्या मॅश करून घेऊया. आपण रईने करू शकतो आणि किंवा मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा करू शकतो, पण मी सहसा रईनेच करते कारण की त्याचा स्वाद एकदम छान येतो. आणि हे सगळं बारीक झालं की आपण हे सगळं सारण त्या पिठामध्ये टाकूया. पहा, हे कवड्याचं सारण छान पेस्ट म्हणून तयार झालेलं आहे. एवढं छान मॅश केलेलं आहे की त्याची चवसुद्धा खूप छान येते आणि हे भजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. हे सर्व सारण आपण ह्या पिठामध्ये टाकूया. हे सर्व सारण मी पिठामध्ये टाकत आहे. हे कणिक, बेसन आणि गूळ याच्यात सर्व सारण टाकत आहे. याचा स्वाद पण छान होते आणि गरम गरम हे कवळ्याचे बोंड भजे घरी सर्वांना आवडते. हे चांगलं मॅश करून घेऊया. चांगलं मॅश झालं की त्याचे भजेसुद्धा छान येते. त्यातच थोडंसं पाणी टाकूया. भजे आपले जसे पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकावं. जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही आलं पाहिजे. भजे, त्यामुळे भजे किंवा बोंड आपण जे म्हणाल ते. मी तर बोंडही म्हणते आणि गोड भजे पण म्हणते. माझ्या घरी हे बोंड घरी सर्वांना आवडते. पहा, हे छान असं पीठ भिजलेलं आहे. आणखीन थोडंसं पाणी घालते. पहा कसं मस्त छान दिसत आहे हे पीठ. याच्यातला गूळ पण छान असा हे झालेला आहे, त्यात मुरलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे गूळ. त्याचे बोंड तर इतके छान होते, मस्त टम्म फुगलेले राहते. हे सारण आपण 5 मिनिटासाठी बाजूनं झाकून ठेवूया. झाकून 5 मिनिटं ठेवलं की याची म्हणजे ते पीठ वगैरे सगळं मुरून जाते आणि त्याची चव छान येते. पीठ मुरलं की आपण ते तळायला घेऊया. बोंड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आपण. तेल चांगलं गरम झालं की आपण छानपैकी बोंड तळायला घेऊया. तेल छान तपलेलं पाहिजे. तेल छान तापलेलं आहे तर आपण याचे छोटे छोटे मस्त भजे काढून घेऊया. बोंड हे चवीला छान लागते आणि सगळेजण आवडीनं खातात सुद्धा. हे भजीसारखेच टाकायचे. आणि छान मस्त असे झाले की थोडे असे परतायचे.
पहा कसे मस्त फुलत आहे. पहा आपले छान बोंड तयार आहे. बोंड चवीला पण छान लागते आणि टेस्टी पण खूप लागते. पहा हे बोंड मस्त आपण असे तोडून पहा, मस्त टेस्टी लागते हे बोंड. तर तुम्ही हे बोंडाची रेसिपी एकदा नक्की करा आणि आपल्या फॅमिलीला नक्की खायला द्या. ही बोंडाची रेसिपी इतकी छान लागते आणि चवीला पण खूप छान लागते. पहा खूपच छान लागते. लहान मुलं तर खातात पण मोठे माणसंसुद्धा आवडीने खातात. आता कवळं भरपूर प्रमाणात मिळते आणि कवळं या सीझनमध्ये चांगलंसुद्धा मिळते. तेव्हा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तर खाऊन पाहतोय, खूप टेस्टी झाले आहे. भजे म्हणा किंवा बोंड म्हणा पण खूप टेस्टी झालेले आहे. एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंटसुद्धा करा कशी वाटली माझी रेसिपी. तेव्हा आपल्या मुलांसाठी, लहानांसाठी, मोठ्यांसाठी एकदा नक्की घरी करून पहा. तिखट भजे आपण नेहमीच खातो पण एकदा गोड भजेसुद्धा खाऊन पहा. आणि कवळ्याचे भजे गूळ टाकून ते अत्यंत पौष्टिक असते आणि आपल्या आरोग्यालासुद्धा चांगले राहते. एकदा बेसनाचे भजे न खाता हे कवळ्याचे भजे करून पहा आणि आवडत असल्यास माझी रेसिपी लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.